अर्धी वाटी शेंगदाणे खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजले की आपण 1 वाटी पांढरे तीळ 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊया. भाजल्यानंतर आपण तीळ आणि शेंगदाणे एका प्लेटमध्ये एकत्र करून एक 10 मिनिटं थंड करून घेणार आहोत. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून मिक्सरला वाटून घेणार आहोत. 1 वाटी गूळ घेतलेला आहे, तो पॅनमध्ये काढून 1 चमचा पाणी टाकून आपण हा गूळ पूर्णपणे मेल्ट करून घेणार आहोत. गुळाचा पाक तयार करायचा नाही आहे. गूळ मेल्ट झाला की त्याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचा कूट टाकून आपण हे मिक्स करून गोळा होईपर्यंत परतून घेऊया. त्यामध्येच विलायची पावडर आणि 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे. गोळा तयार झाला की आपण पोळपाटाला तूप लावून घेतलेला आहे. त्याच्यावर हे मिश्रण काढून घेऊया आणि स्पॅच्युलाने थापून घेणार आहोत. थापलेलं मिश्रण आपण वरून तीळ टाकून घेऊया आणि ते स्पॅच्युलाने थापून एक 10 ते 15 मिनिटं थंड करून घेणार आहोत. 10 ते 15 मिनिटानंतर आपण त्याच्या वड्या कट करून घेऊया. छान अशा मऊसूत आपल्या तीळ वड्या तयार झाल्या आहेत.